नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि ही पिशवी बघा, ओळखा जरा कुठली आहे. तर ही पिशवी आहे रियाजची. आणि स्टार्टिंगला जे सगळं तुम्हाला दाखवलं ते आहे रियाज सौदीवरून माझ्या मुलीने मला गिफ्ट केलेलं आहे. हे सगळं आणलेलं आहे. सो ह्या अशा प्लेट्स आहेत. ही प्लेट बघा ना किती सुंदर आहे. तर ह्याच्यामध्ये 3 प्रकारच्या आपण चटण्या घेऊ शकतो. आणि ह्या अशा पण प्लेट्स आणलेल्या आहेत काचेच्या, म्हणजे वेगळ्याच प्रकारच्या आहेत. तुम्ही आता बघा, वन बाय वन मी दाखवते. भरपूर साऱ्या गोष्टी आणलेल्या आहेत. सो डिझाईन बघा किती छान आहे. तर काय झालं, माझी मुलगी सौदी रियादला गेली होती फिरायला. तर तिने माझ्यासाठी ह्या सुंदर अशा सगळ्या वस्तू किचनच्या आणलेल्या आहेत मला गिफ्ट म्हणून. मम्मी तुला हे गिफ्ट आहे. हे बघा, डिझाईनचे बाउल्स आहेत आणि त्याच्या प्लेट्स आहेत. सो मला पण थोडंसं कौतुक वाटलं की आपल्या इंडियाच्या बाहेरून आपल्याला इंडियासाठी काय कोणी आणलं तर खूपच आनंद होतो. आणि तीच एक आठवण म्हणून म्हटलं चला एक व्हिडिओ बनवूया आणि त्याचप्रमाणे आपल्या यूट्यूब फॅमिलीलासुद्धा आपण शेअर करूया. त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. सो तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत आणि मी सांगते तुम्हाला. आणि हे अशा छोट्या छोट्या वाट्या आहेत, बाउल्स आहेत, सुंदर आहेत. आतमध्ये लिहिलं होतं क्वालिटी म्हणून. आणि हे अशा मोठ्या मोठे बाउल्स आहेत. ह्याच्यामध्ये आपण डाळ वगैरे, आमटी वगैरे, पातळ रस्सेदार भाजी घेऊन ठेवू शकतो आपल्या टेबलवर जेवताना आपण. तर बघा किती सुंदर आहेत. आणि कलर पण इतका छान आहे ना. आणि हाताने पण पकडायला एकदम म्हणजे वेगळंच आहे ते. छान वाटलं मला. आणि हे फ्राय पॅन आहे जे आपल्या इंडियातही मिळतं, पण मला माझ्या लेकीने तिकडून आणलं, त्यामुळे मला खूप कौतुक झालं. हे तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं आहे. छान वाटलं की तिने आवडीने एवढं, तर मम्मी तुझ्यासाठी मी हे किचनसाठी आणलं आहे. तर आत्ता ह्या जगातल्या म्हणजे जनरेशनच्या मुली शक्यतो असं करत नाही. आणि माझी मुलगी अशा छोट्या छोट्या खूप साऱ्या गोष्टी करत असते ज्या कौतुकास्पद असतात. आणि हे असे छोटे छोटे असे डबे आहेत. याच्यामध्ये आपण कोणतेही पावडर वगैरे ठेवू शकतो. बेकिंग सोडा म्हणा, हळद, नमक किंवा असे काही छोट्या छोट्या गोष्टी. आणि हे नाईफ आणि कैची. आणि हे जो मध्ये दिसतंय ना ते आपण बटाटे सोलायचं आहे. आणि जे तिने असं पूर्ण असं म्हणजे हातामध्ये आम्ही पकडलं, त्याच्या खाली जे असं दिसतंय ना पकडलेलं आहे ते आपण कांदा वगैरे टमाटर कापू त्यासाठी ते दिलेलं आहे खाली. आणि हे बघा ना, हे किती वेगळं युनिक आहे. असं ते हँडल आहे. हँडल पहिला दाखवलं आम्ही. आणि त्या हँडलमध्ये अशा 2 बरण्या आहेत. तर ह्याच्यामध्ये पण आपल्या चॉईसनुसार आपण काही ठेवू शकतो. तर आता हे बघा, हे असं ओपन आहे. ह्याच्यातून आपण म्हणजे असं ते काढू शकतो पावडर फॉर्ममध्ये असेल तर. आणि मग ते असं लॉक करून पण ठेवू शकतो आपण, जेणेकरून आपण त्याच्यामध्ये काही ठेवलेलं असेल तर ते खराब नाही होणार. तर असं हे बघा, हे असं लॉक पण होतं. किती प्रिटी आहे ना. आणि छोटे छोटे असे 2 मस्त कंटेनर दिलेले आहे. आणि हे जे आहे ना, तर आपण तेल वापरतो ना स्पेशली पॅन फ्राय आपण जे काय करतो त्यासाठी आपल्याला खूप कमी ऑइल यूज करायचं असेल त्यासाठी आहे. आणि हे सुद्धा एक बघा ना युनिक आहे. तर असे 5 आहेत. आणि 5 गोष्टी आपण इथे ठेवू शकतो. आणि कोणती एक गोष्ट आपल्याला यूज करायची आहे तर फक्त एक असं झाकण काढून आपण यूज करू शकतो. तर हे पण खूप छान आहे. भारी वाटलं, युनिक आहे. पाहिलात किती छान आहे ते. असं आहे हे. तर जर एखादी वस्तू आपण घेत असेल तर त्या 4ही साईडच्या वस्तू तशाच व्यवस्थित राहू शकतात. आणि हे सॉसेस आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, बघू शकताय तुम्ही. तर आपण सॅलडमध्ये ते यूज करू शकतो. आणि हे पिकल आहे. आतमध्ये ना ते वेगळ्याच प्रकारच्या कुकुंबर असतात ना, ते त्याच्यामध्ये काही काही टाकून ते असे मला वाटतं म्हणजे पिकल बनवलेला आहे इन शॉर्ट. तर ही बॉटल तुम्ही बघू शकता. आणि रियाजचं तिकडचे ते हँडराईट तुम्ही बघितलं कशी आहे त्यांची भाषेचं तिथे लिहिलेलं आहे. आणि हे ड्रायफ्रूट्स आहेत, काजू आणि हे आहे काजू, बदाम आणि पिस्ता ह्याच्यामध्ये आहे.
आणि ह्या वेगळ्या, जशा आपल्या इकडे म्हणजे स्टिक्स मिळतात खायला, तशा ह्या तिकडच्या स्टिक्स आहेत. त्या तिने 2 पॅकेट आणलेल्या आहेत, एक तिच्या मैत्रिणीसाठी आणि एक तिच्यासाठी. तर हे असं आहे, खूप असं त्याच्यामध्ये काय काय हर्ब्स टाकलेलं आहेत. आणि हे शगुन वर लिहिले असं, शगुन डेट्स लिहिलेलं आहे. आणि हे डेट्स आम्ही खाल्लेसुद्धा, फारच यम्मी आहेत, मस्त टेस्टी आहेत. तर असं हे आहे पॅकेजिंग, बघू शकता तुम्ही. आणि खूपच एकदम स्वच्छ ऑर्गॅनिक आहे तिकडचं. तर असं सगळा लोगो वगैरे आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि आत्ता हे सगळं एक साथ तुम्हाला दाखवते की सगळ्या गोष्टी. तर मला खूप छान वाटलं की माझ्या मुलीने माझ्यासाठी हे गिफ्ट केलेलं आहे, ते पण बाहेरच्या कंट्रीमधून घेऊन आलेली आहे. सो तुम्हाला कसं वाटलं माझ्या मुलीने मला जे गिफ्ट केलं? तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर भरभरून प्रेम करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू.